नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. आपण या तिन्ही टेन्सचे फॉर्म्युला पाहिला. एस प्लस V1, एस प्लस V2, एस प्लस शाल किंवा विल वापरू शकता सहसा सगळीकडं. मग एखादं वाक्य असेल जसं की प्रेझेंटमध्ये मी क्रिकेट खेळतो, पास्टमध्ये भूतकाळात मी क्रिकेट खेळलो, फ्युचरमध्ये मी क्रिकेट खेळेन. तर हेच आपण इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं ते पाहणार आहोत. टेन्स आपल्याला खूप उपयोगी येतो. तुम्हाला जे मराठीत बोलायचं आहे ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर टेन्स तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण वाक्यरचनेचा पाया म्हणजेच टेन्स असतो. तर याचं काय आपण उदाहरणे पाहू. समजा तुम्हाला म्हणायचं आहे मी आंबा खातो. हे कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट. मग कसं लिहिणार तुम्ही? सब्जेक्ट म्हणजे कसं? आय, मी, यू, ही, शी किंवा कोणतंही नाव. हे आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिलेलंच आहे. तर याला आपण लिहिणार असं आय, नंतर वर्बचा पहिला फॉर्म ईट, आणि काय आंबा मँगो. मग तसंच हे झालं प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट आहे झाला. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता मी आंबा खाल्ला म्हणलं की पास्ट टेन्स आला. आणि मी तुम्हाला वर्ब दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये पहा वर्ब्स पाठ करायला दिले. त्यामध्ये V1, V2, V3 होते. त्यात तुम्ही पाहिलं असेल ईट, एट, इटन. तर आता V2 लागणार आपल्याला एट. आय एट मँगो. आता सांगा, जर टेन्स येत नसेल तर तुम्ही एट कसं लिहिणार? तुम्हाला कसं कळणार की भूतकाळातल्या गोष्टीला वर्बचा दुसरा फॉर्म लावायचा आहे? त्यामुळं आपण ज्या पद्धतीने जात आहोत ती बरोबर आहे. आणि भविष्यकाळात मी आंबा खाईल. मग आय विल शाल प्लस विला प्लस V1 असतं इथं. आय विल ईट मँगो. ओके, अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे.